तर आधी तर सर्वांना हाय आणि नमस्कार आणि सीमा डेअरी कुकिंग चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत। तर चला मग आज आपण परत एकदा नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत। साधी, सिंपल आणि पटकन होणारी मस्त पावभाजी। तर बघा दिसायला जेवढी भारी दिसते आणि खायला खरंच खूप टेस्टी। तर पावभाजी बनवण्यासाठी मी एवढ्या भाज्या घेतलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता। आणि भाज्या तुम्ही तुमच्या आवडीने घ्या। तर भाज्या मी छान निवडून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। तर मस्त आता कुकरमध्ये गाळ शिजून घेणार आहे। तर छान गाळ शिजलेल्या आहेत भाज्या। तर आता मी छान मॅश करून घेणार आहे। तर बघू शकता मी छान मॅश करून घेतलेले आहे। तर चला आता मसाले बघू। तर इथे मी अद्रक, लसूण, टमाटर, कांदा कट करून घेतलेला आहे, लिंबू आणि एवढे मसाले, जिरा पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि हळद। तर चला मग आता फोडणीची तयारी करू। तर आधी तर तेल टाकून घेतलेले आणि 1 चमचा बटर टाकलेला आहे। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असता, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर नक्की सबस्क्राइब पण करा, लाईक करा आणि शेअर पण करा। तेल गरम झालेलं आहे, आता कांदे टाकून घेऊ आणि छान कांदे परतून घेऊ। आणि भाजीची क्वांटिटी बघूनच मसाले टाका। भाजी कमी करायची असले तर मसाले कमी करा, किंवा भाजी तुम्हाला जास्त वाढवायची असेल तर थोडेसे मसाले वाढवा। तर आता अद्रक लसूणची पेस्ट पण टाकून घेऊ आणि छान तेलामध्ये परतून घेऊ। तर आता टमाटर पण टाकून घेऊ आणि टमाटर छान गाळून द्यायचे आहेत। हे छान टमाटर परतून घेऊ आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ। परत एकदा छान परतून घेऊ। तर चला आता सगळे मसाले एकामागे एक टाकत राहू। धनिया पावडर, जिरा पावडर, गरम मसाला, लाल तिखट आणि थोडीशी हळद। परत एकदा छान परतून घेऊ। आणि ज्या भाज्या आपण छान शिजून घेतलेल्या होत्या, मॅश करून घेतलेल्या त्या आता मसाल्यात टाकून घेऊ। सर्व छान मिक्स करून घेऊ। आणि आता लास्टला पावभाजी मसाला टाकून घेऊ। परत एकदा छान परतून घेऊ। आणि आता थोडासा लिंबाचा रस आहे ते पण टाकून घेऊ। तर चला आता पाणी ऍड करू। आणि पाणी तुम्ही तुमच्या यानेच टाका, तुम्हाला म्हणजे पातळ भाजी पाहिजे किंवा घट्ट पाहिजे तर त्याच मापात तुम्ही पाणी टाका। तर सर्व छान मिक्स करून घेऊ। आणि आता बटर पण टाकून घेऊ। पावभाजी म्हणलं म्हणजे बटर तो बनत आहे। आता लास्टला छान कोथिंबीर टाकून घेऊ। तर भाजीला पण छान कलर आलेला आहे आणि मस्त पावभाजी बनलेली आहे। तर ही आपली साधी, सिंपल आणि पटकन होणारी आणि टेस्टी पावभाजी बनून तयार आहे।